विशेषच्या सुरुवातीला एक विशेष बातमी बघूया। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आता युती आणि आघाड्यांमध्ये जागा वाटपाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। प्रत्यक्ष चर्चा जरी सुरू झालेली नसली तरी मतदारसंघांवर दावे करत महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांनी एकमेकांना इशारा देत असल्याचं दिसतंय। पण हा संघर्ष टाळण्यासाठी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तडजोडीची भाषा देखील सुरू केलेली आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाची तडजोडीची तयारी कुणावर भारी पडणार याची चर्चा आता सुरू आहे। महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या हालचाली, एकत्र लढणार असल्यानं तडजोडीस तयार। ठाकरे गटाकडून राऊतांचं मोठं विधान। तीन पक्ष एकत्र असल्यावर जागा वाटपामध्ये अनेकांना तडजोडी कराव्या लागतील। तडजोडीची तयारी, भाजपवर पडणार भारी। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत। 2019 मध्ये भाजप शिवसेनेची युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी यांच्यात लढती झाल्या। पण 2019च्या तुलनेत 2024 मध्ये परिस्थिती बरीच बदलणार आहे। आधीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील एक मोठा गट भाजप सोबत सत्तेत आहे। त्यामुळे या बलाढ्य सत्तेला शह देण्यासाठी महाविकास आघाडीला बरीच मेहनत करावी लागणार आहे। याचाच विचार करून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तडजोडीची भाषा सुरू केली आहे। त्या तीन पक्षांची आघाडी विधानसभा किंवा लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये एकत्र निवडणुका लढणार। तीन पक्ष एकत्र असल्यावर जागा वाटपामध्ये अनेकांना तडजोडी कराव्या लागतील, मागे पुढे काही गोष्टी कराव्या लागतील आणि ते करण्याला आमची तयारी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या या मवाळ भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र चिमटा काढलाय। संजय राऊत तडजोडीची भाषा करत असले तरी महाविकास आघाडीत काही नेत्यांना स्वबळावर लढण्याची माहिती देण्यात आल्याचा आरोप उदय सामंतांनी केलाय। त्यांनी हे देखील सांगितलं की वेळ पडलं स्वबळावर देखील लढावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं राजकारण चाललेलं आहे, कोण कोणाला भेटतंय, कोण कोणाला भेटतंय, कोण कोल्हापूरमध्ये भेटतंय, कोण मुंबईमध्ये भेटतंय, कोण चौडियांच्या घरी भेटतंय, अशा पद्धतीचं जे काय वक्तव्य त्यांनी केलं ती देखील माहिती तिथल्याच लोकांनी आम्हाला सांगितली। त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये सगळेच अलबेला आहे अशातला भाग नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट असे तिन्ही पक्ष एकत्र असल्यानं आधीपासूनच या पक्षांमध्ये मतदारसंघांवरून रस्सीखेच सुरू आहे। जागा वाटपाला बराच वेळ असला तरी काही मतदारसंघांमध्ये आतापासूनच तिन्ही पक्षात दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। पण एकमेकांच्या मतदारसंघावर दावा करणारे हे पक्षच आता तडजोडीला तयार झाले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीची ही वज्रमूठ भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला रोखण्यात यशस्वी होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीचं राजकारण संपत नाही, तोच आता सुप्रिया सुळेंच्या एका वक्तव्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातलं अंतर मिटण्याबद्दलचं एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय? आधी पवार आणि आता सुप्रिया सुळे। दिसणारं अंतर कदाचित उद्या नसेल। सुप्रियांना फूट संपण्याचा आशावाद। राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावरती आल्या आहेत। पण या दौऱ्यात अजित पवारांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळेंसोबत दिसून आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। या संदर्भात सुप्रिया सुळेंनी हे कार्यकर्ते नसून पवार कुटुंबाचा अविभाज्य घटक असल्याचं स्पष्टीकरण दिलं। पण सुप्रिया सुळे एवढ्यावरच थांबल्या नाही, त्यांनी अजित पवारांच्या बंडामुळे पडलेलं अंतरही काही दिवसात मिटण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक वैचारिक भूमिकाचा पक्ष आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही अंतर, हे एक वैचारिक काही वेगळी भूमिका काही आमच्या सहकाऱ्यांनी घेतल्यामुळे त्याच्यात तुम्हाला आज अंतर दिसतंय। आता पुढे आता बारामतीत आज पाऊस पडेल का हे मी नाही सांगू शकत, पण आज आम्ही सगळेच
मतभेद हे वैचारिक मतभेद आहेत, हे मनभेद नाही. खरं तर सुप्रिया सुळेंचं हे विधान म्हणजे मित्रपक्षांनाही इशारा देणार आहे. पण असं असलं तरी मित्रपक्षही पवारांप्रमाणे कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं म्हणत सुप्रिया सुळेंच्या विधानाकडे डोळे झाक करताना दिसले. आता ते म्हटले की त्यांचं स्टेटमेंट तुम्ही पूर्ण नाही सांगितलं मला, मी पूर्ण वाचलं आहे आणि पूर्ण ऐकलं आहे. ते असं म्हणाले की नात्यातला संबंध हा कधी दुरावला जात नाही. ते कधी कधी नाते संबंध एकत्र यावं लागतं, जवळ येत असतात. ते नात्यापुरती बोलले, त्या राजकारणाच्या पुरेसाठी बोलले नाही, हे मी ऐकलं आहे. आधीच महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे संभ्रम निर्माण झालाय. त्याबद्दल शरद पवारांनी काका पुतण्याची भेट असल्याचं सांगत या भेटीचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. पण आधी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि आता सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेचे नेतेही यावरून सवाल उपस्थित करतायत. अजितदादा महाविकास आघाडीमध्ये आल्यामुळं पुतण्या म्हणून जरी शरद पवारसाहेब भेटत असले तरी नक्की पवारसाहेबांची भूमिका काय, या सगळ्या याच्यावरच प्रश्नचिन्ह कालच्या बैठकीमध्ये निर्माण झालं. हे त्यांच्याच सूत्रांकडनं आम्हाला कळलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये सगळेच अलबेला अशातलं भाग नाही. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फुटीच्या चर्चा सुरू असल्या तरी स्वतः शरद पवारांना ही फूट मान्य नाहीये. तसं उत्तरच त्यांच्या वतीनं निवडणूक आयोगात देण्यात आलंय. तसंच भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांची काका म्हणून भेट घेणंही त्यांना राजकीय दृष्ट्या गैर वाटत नाही. यावरून आधीच महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असतानाच आता सुप्रिया सुळेंनी ही विधान पवारांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेला संभ्रम अधिक वाढवणारं ठरल्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई विद्यापीठानं पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. ठाकरे गटातले नेते आदित्य ठाकरेंनी निवडणूक स्थगित झाल्यानंतर जोरदार टीका केलेली आहे. तर ठाकरे गटाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका अचानक रद्द केल्यामुळे राजकारण तापलंय. मुंबई विद्यापीठानं काही दिवसांपूर्वीच सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. येत्या 10 सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती. मात्र विद्यापीठानं अचानक निवडणूक रद्द केली. गुरुवारी रात्री एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळेच नव्या वादाला तोंड फुटलंय. असं कुठेही काही एक सुद्धा घटना घडली नाहीये जिथे तुम्हाला वाटते की या निवडणुकीला स्थगिती द्यायला पाहिजे. बरं, छाननी तर झाली आहे ना 3 महिने. मग तुम्ही त्या रजिस्टर आणि त्या जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना काही चौकशी करणार का, त्यांची अटक करणार का की बोगस मतदार नोंदवून घेतले? छाननी होऊन सगळं होऊन जर तुम्ही निवडणूक घेत नाही म्हणजे तुम्ही घाबरता आणि तुम्हाला लोकशाही नकोय. गेल्या वेळी झालेल्या पदवीधर सिनेट निवडणुकीत सर्व 10 जागा आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेनं जिंकल्या होत्या. यंदाही युवा सेनेनं निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. तसंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, छात्र भारती या संघटनांनी निवडणुकीसाठी कंबर कसली होती. पण आता निवडणूकच रद्द झाल्यामुळे या संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं राज्यपालांना पत्र लिहिलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या ज्या प्रकारे ही निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे त्याचा निषेध करते, तीव्र शब्दात निषेध करते. आणि फक्त हेच करून थांबणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, तर त्याच्यासाठी जे काय कायदेशीर मार्ग अवलंबता येतील ते सगळं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 100% करणार. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षांनी सिनेटच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर आरोप केले आहेत. तर सत्ताधाऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर बोगस मतदार नोंदणीचा आरोप केलाय. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी केलेली बोगस नावं त्यांनी डिलीट करावी. आमचा आरोप आहे उभाटा गटाच्या वतीने बोगस नावं या यादीमध्ये घातल्या गेलेली आहेत आणि डिलीट झालेल्या बोगस नावानंतर तुमच्या बाया फुरफुरत असतील तर त्यांनी आमचा सामना करावा. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत सुद्धा प्रामाणिकतेने निवडणूक झाली तर 4 मुंड्या चित उभाटा गटाची आम्ही करू. ती यादी मिळताच मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन कशा पद्धतीनं मतदार नोंदणी केली जाते स्वतःच्या जागा निवडून देण्यासाठी हे मी महाराष्ट्रासमोर आणेन. आणि म्हणून काही लोकांना जो धक्का बसलेला आहे तो याच्यामुळं बसलेला आहे. बोगस यादी जी केलेली होती ती कुठेतरी बाजूला करण्याचं काम विद्यापीठाकडनं होतंय. हा खऱ्या अर्थानं पोटसोळ आहे.
मुंबई विद्यापीठानं सिनेट निवडणूक रद्द करण्यामागचं कोणतंही कारण दिलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत आणि या निर्णयावरून सरकारविषयी संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाट सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे आणि रखडलेल्या कामाच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे. गेल्या 3 दिवसात मनसेच्या वतीनं 4 ठिकाणी तोडफोड झालेली आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरनं मनसेनं आता खळ्ळखट्याक आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि यातनं सरकारचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे, आशा आहे. 16 ऑगस्ट रोजी राज ठाकरेंनी पनवेलमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात एल्गार केला. महामार्गाच्या पाहणीत अत्यंत दयनीय अवस्था बघून राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आंदोलनाचे आदेश दिले. अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं, ह्याची भीती वाटावी, दहशत असावी, अशा प्रकारचं आंदोलन हे तुमच्याकडनं झालं पाहिजे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर आता मनसेनं खळखट्याक आंदोलन सुरू केलंय. एका ठिकाणी राजापूरचा बंद स्थितीत असलेला टोल नाका फोडण्यात आला, तर दुसऱ्या ठिकाणी ठेकेदाराचं जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलं आणि तिसऱ्या ठिकाणी ठेकेदाराची जी वाहन आहे JCB आहे तो फोडण्यात आला. अशा प्रकारे मनसेनं खळखट्याक आंदोलन केलेलं आहे आणि तोडफोड केलेली आहे. याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे. परंतु राज ठाकरेंनी जो आदेश दिला तो आदेश मनसैनिक तंतोतंत पाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे मात्र यातून निश्चितपणे दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर तत्काळ माणगावमध्ये पडसाद उमटले होते. त्यानंतर आता मनसेचं हे आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यातही सुरू झालंय. गुरुवारी राजापूरच्या हातिवलेत चालू नसलेला टोल नाका फोडण्यात आला. त्यानंतर लगेचच महामार्गावरील ठेकेदाराचं ऑफिस फोडलं गेलं. यावेळी ठेकेदारांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. एकामागून एक 3 हल्ले झाल्यानंतर राज ठाकरेंनी मनसैनिकांना प्रत्येक ठिकाणी तोडफोड न करण्याचे नवे आदेश दिले आहेत. जोपर्यंत लोकांमधला राग हा मतपेटीमध्ये जोपर्यंत उतरत नाही यांच्या विरोधात, तोपर्यंत हे रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत. मी सगळ्यांना सांगितलं होतं ना की सगळ्या ठिकाणी काही तोडफोड करायची गरज नसते, कळलं का? काही वेळेला मी फक्त एवढंच सांगितलं की लोकांना त्रास होणार नाही, एवढं फक्त बघा. मनसेच्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. ठेकेदाराच्या तांत्रिक अडचणीमुळे हा रस्ता रखडला, सरकारमुळे नव्हे असं सांगत पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंतांनी आंदोलनावर टीका केली. मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भामध्ये काल देखील मी सांगितलं की ठेकेदारांच्या तांत्रिक अडचणीमुळं हा रस्ता रखडलाय. परंतु सिंधुदुर्गातला नॅशनल हायवे हा पूर्ण झालेला आहे. मी स्वतः प्रवास परवा गाडीनं रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत केला आणि गणपतीच्या अगोदर कॉन्क्रिटीकरणाची सिंगल लेन सुरू होईल अशी सध्याची मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती आहे. तोडफोडीच्या घडलेल्या 3 घटनांनंतर रत्नागिरीतील बांधकाम विभाग ऑफिसच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. एकामागून एक आंदोलन आणि तोडफोडीच्या घटना पाहता मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय मनसेच्या अजेंड्यावर आलाय. पण याचा राज ठाकरेंच्या मनसेला किती फायदा मिळतो हे मात्र निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. आमदार भास्कर जाधवांनी रामदास कदमांविषयी गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिलेली आहे. युतीच्या सत्तेमध्ये तत्कालीन मंत्री रवींद्र माने यांना मंत्रिपदावरून हटवण्यासाठी रामदास कदमांनी सह्यांची मोहीम राबवल्याचा दावा भास्कर जाधवांनी केलाय आणि त्यामुळे एक नवा राजकीय वाद पेटल्याचं दिसतंय. शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत संघर्ष कायम आहे. जुने राजकीय संदर्भ देत एकमेकांवर शरसंधान करण्याची एकही संधी दोन्ही बाजूचे नेते सोडत नाहीयेत. त्याचा पुन्हा एकदा अनुभव रत्नागिरीवासियांना आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव
आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेते रामदास कदम यांच्यात असाच राजकीय सामना रंगलाय. युतीच्या सत्तेत तत्कालीन मंत्री रवींद्र माने यांना मंत्रिपदावरून हटवण्यासाठी रामदास कदमांनी सह्यांची मोहीम राबवल्याचा गौप्यस्फोट भास्कर जाधवांनी केला. रवींद्र मानेंना काढा आणि मला मंत्री करा म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे, मला बाळासाहेबांच्याकडे चला, इथं एक पत्र तयार करा. रत्नागिरी जिल्ह्यातले कोण कोण पदाधिकारी होते ते काही मी विसरलो नाही, सगळ्यांनी सह्या केल्या आणि मी एकमेव सही केली नाही. आणि मग रामदास कदम आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, थैतयाट सुरू झाला. म्हणला हा रवी ह्याला इतका त्रास देतो तितका त्रास देतो, हा सही करत नाही म्हणजे काय, ह्याच्याकरता मी करतो म्हणजे माझ्याकरता. माजी मंत्री रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भास्कर जाधवांनी जोरदार फटकेबाजी केली. तर रामदास कदम यांनीही भास्कर जाधवांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. भास्कर जाधवला विचारून घ्या, ज्यावेळेला हे 40 आमदार गुवाहाटीला पोहोचले, सुरतला पोहोचले, त्यावेळेला तू कुठपर्यंत पोहोचला होतास आणि मग तुला वापस कुणी पाठवलं अगदी रस्त्यात ना, ते त्याला एकदा विचारून घ्या. मग त्याची बेईमानी आणि इमानी किती आहे ते लोकांसमोर येईल. तर फक्त नारायण राणेवरती टीका केली, रामदास कदमवरती टीका केली म्हणजे मी मोठा आहे, हे एकच समीकरण त्याचं आहे. पण सूर्यावरती बघून थुंकल्यानंतर थुंकी आपल्या तोंडावर उडते याचं भान ह्या भास्करला नाही. शिवसेनेतील फुटीनंतर कोकणातील नेत्यांमध्ये उभी फूट पडली आहे. रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला, तर भास्कर जाधव उद्धव ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार संघर्ष झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कॅगच्या एका सध्या राज्यातलं राजकारण म्हणजे एक प्रकारचा बाजार झाल्याचं परखड मत मांडलंय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी. कारण महायुती सरकारकडून विकास निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केलाय. राज्यातील राजकारणाचा बाजार, अशोक चव्हाणांचं परखड मत. पुन्हा विकास निधीवरून नाराजी, अजित पवार निशाण्यावर. आमदारांना घेऊन या ठिकाणी बाहेर पडतानाची चित्र आपण बघतोय. बरोबर 1 वर्ष 1 महिन्यापूर्वी महाविकास आघाडीमधून विकास निधी वाटपातील भेदभाव आणि विकासाच्या नावाखाली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपसह जात राज्यात नवीन समीकरण घडवून आणलं होतं. त्यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पदाची धुरा अजित पवारांकडे असताना शिवसेनेच्या तसंच काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता की अजित पवार हे निधी वाटप करताना राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकतं माप देतात. त्यामुळे आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं कारण देत सत्तांतर घडवून आणलं होतं. तर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतच निधीचा पाढा वाचत अजित पवारांकडून कसा शिवसेना काँग्रेसच्या आमदारांमध्ये मतभेद केला जातो हे दाखवून दिलं होतं. त्यानंतर विकासाच्या नावाखाली अजित पवार हे देखील आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीचा आणि पर्यायानं सरकारचा भाग बनले. पुन्हा उपमुख्यमंत्री पदासह अर्थ मंत्रालयाच्या चाव्या त्यांच्या हाती आल्या. मग त्यांच्याकडून उद्धव ठाकरे, शिवसेना तसंच काँग्रेसच्या आमदारांच्या निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा थेट आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी सांगलीत केलाय. तर राजकारणाचा बाजार मांडल्याची टीकाही केली आहे. आपण चुकलो, रोज भूलभुलैया चालू आहे, रोज टीव्हीवर चालू आहे, रोज वृत्तपत्रात चालू आहे, रोज नवीन पद्धतीने काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे, रोज फोडाफोडी सुरू आहे. तुमची ग्रामपंचायत बरी म्हणावं लागेल, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकारणी झालेली आहे. अशोक चव्हाणांच्या या आरोपांना परतवून लावत मंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलंय की सरकारकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, तर सर्वच पक्षाच्या आमदारांना समान निधी वाटप केला जातोय म्हणत एक प्रकारे अजित पवारांची पाठराखणच केली आहे. वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि इव्हन आता माननीय अजितदादांनी सुद्धा ते स्पष्ट केलेलं आहे की समतोल विकासाच्या बाबतीत राज्यामध्ये सर्वच विभागाला समतोल अशा पद्धतीचा निधी वाटप केला जातो. परंतु तरी सुद्धा माननीय अशोक चव्हाण साहेबांचे काय आक्षेप असतील तर जरूर त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटावं. माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यामध्ये योग्य निर्णय घेतील.
ज्या अजित पवारांमुळे शिंदे समर्थक आमदारांनी महाविकास आघाडीशी काडीमोड घेत राजकीय उलथापालथ केली, त्याच नेत्यांवर आज नियतीनं त्याच अजित पवारांची पाठराखण करायची वेळ आणली आहे, एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मिनिस्टर इन वेटिंग अशी नवी बिरुदावली मिळालेले शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावलेंनी आता चक्क यू टर्न घेतलाय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केलाय असं म्हणत गोगावलेंनी काल केलेल्या वक्तव्यावर आता सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय. वक्तव्याचा विपर्यास केला, भरतशेठ गोगावलेंचा यू टर्न, उर्वरित भाकरीतील वाट्यासहित तयार. शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर तब्बल 41 दिवसांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्यावेळी शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यावेळी भरतशेठ यांच्या नावाची चांगलीच चर्चाही रंगली. पण ऐनवेळी माशी कुठे शिंकली माहीत नाही आणि भरतशेठ यांना मंत्रिपदाची संधी काही मिळाली नाही. त्यात मिनिस्टर इन वेटिंग असलेल्या गोगावलेंनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही रंजक कहाण्या सांगून धमाल उडवून दिली होती आणि त्याचीच सगळीकडे चर्चाही रंगली होती. पण आता मात्र आपण नाराज नसून आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं गोगावलेंनी स्पष्ट करत जणू यू टर्नच घेतलाय. तसंच मुख्यमंत्र्यांनी आपली समज काढली असून उर्वरित भाकरीत देखील आपण वाटा द्यायला तयार असल्याचं सूतोवाच केलाय. जे काय त्या दिवशी झालं त्याचा विपर्यास केला गेला. माझा सहकारी मित्र आहे, आम्ही सकाळी स्वतः सगळे दोघे बरोबर होतो, एकमेकाचं सुख दुःख आम्ही वाटून घेतलं. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात आमच्यात सहभागी घेतला, आम्हाला समजवलं आणि आम्ही समजलो. असं काही नाही आहे ना. मी त्या दिवशी बोललो ना, एक भाकरी होती ती अर्धी केली, अर्धीची चौतकोर केली. आता चौतकोर आहे त्याची पण अजून आम्ही त्याच्यातले वाटून घेऊ, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. तर गोगावले नाराज नसून त्यांची भाषणाची शैली वेगळी आहे असा बचाव करत उद्योग मंत्री उदय सामंतांकडून सारवासारव करण्यात आली. भरत शेठ असे अनेक किस्से सांगतात. भरत शेठ माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत. त्यांनी काल जो मुद्दा त्या ठिकाणी मांडला तो त्यांच्या भाषणाच्या शैलीतनं मांडलेला आहे. याचा अर्थ ते कुठं नाराज आहेत, त्यांना नाराजीनं काय करायचं आहे. आणि त्यांनी जे आपण भाषण जर पूर्ण ऐकलं असेल, परंतु भरत शेठ गोगावलेंनी कुठेही कोणालाही दुखावण्यासारखं वक्तव्य केलेलं नाही. पण 2 वेळा मंत्रिमंडळ विस्तार होऊनही भरत शेठ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ काही पडली नाही. तसंच त्यांची नाराजीही काही लपून राहिलेली नाहीये. शेवटी सब्र का फल मीठा होताय असं म्हणत समाधान वाटून घेण्याची वेळ सध्या तरी भरत गोगावलेंवर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये सध्या लोकसभा मतदारसंघांवरनं राजकारण तापलेलं आहे. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांकडनं मित्र पक्षांच्या मतदारसंघावर आता दावे केले जात आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील 2 दावेदार असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस पक्षातनं आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आलेली आहे, तर शरद पवार गटाकडून सुधीर खरटमल यांना कामाला लागण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे जागा वाटपावरनं आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना, असा सवाल आता उपस्थित होतोय. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी अनेक वर्ष या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिलेला आहे. पण गेल्या वर्षभरात 2 राजकीय भूकंपांमुळे राज्यातलं राजकीय समीकरण बदललेलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या मतदारसंघावर दावा ठोकलाय. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब सोलापूरला 2 वेळा येऊन गेले आणि मी ज्यावेळेवर त्यांना भेटलो त्याच्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी मला स्पष्ट सांगितलं की लोकसभेची तयारी तुम्ही स्वतः सुरू करा. ग्रामीण भाग ते स्वतः बघणार आहेत आणि शहराचा भाग त्यांनी मला आणि महेश पोटे यांनी वेगळा करायला सांगितलं. त्यामुळे मी या गोष्टीचे ठाम आहे की मी यावेळेला लोकसभा निवडणूक लढवणारच आहे. खरं तर सोलापूर जिल्हा काँग्रेस समितीनं लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदेंच्या नावाची शिफारस प्रदेश काँग्रेसकडे केली आहे. एकीकडे काँग्रेसनं तयारी सुरू केलेली असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीनं या मतदारसंघावर दावा केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांचं नाव आणि शहरमध्येच्या आमदार प्रणिती त्यांचं नाव, असे 2 नावं
पाठवायचं एकमताने ठरलं आणि त्या पद्धतीनं आता कसं आहे, आता आघाडी आहे. आघाडी असल्यामुळं श्रेष्ठी बसून जे निर्णय घेतात तो महत्त्वाचा असतो. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभेची जागा लढवण्याविषयीचं भाष्य केलेलं होतं. आमदार प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना सडेतोड चोख उत्तरही दिलं होतं. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये बराच वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसनं सोलापूरच्या जागेवर दावा केल्यामुळं आघाडीत बिघाडीचे सूर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. कॅगच्या एका रिपोर्टवरनं विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. दिल्ली ते गुरगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या खर्चावर कॅगनं ताशेरे ओढलेले आहेत. दरम्यान या मुद्द्यावरनं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. भ्रष्टाचार हद्दपार करण्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी कॅगच्या रिपोर्टवर उत्तर द्यावं असं आव्हान अंबादास दानवेंनी दिलंय. यानंतर आता दानवेंना भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. दिल्ली ते गुरगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या खर्चावर कॅगनं ताशेरे ओढल्यामुळं राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या खात्यावर आरोप झाल्यामुळं महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले नाही तरच नवल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या निमित्तानं भाजपवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. दिल्ली ते गुडगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर 29.6 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आलेला आहे. हा प्रकल्प मंजूर करण्यात आला तेव्हा 18 कोटी 20 लाख रुपये प्रति किलोमीटर इतका खर्च अपेक्षित होता. पण प्रत्यक्षात या प्रकल्पावर 250 कोटी 77 लाख रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या खर्चात 14 पटींहून अधिक वाढ झाली आहे आणि यावरच कॅगनं ताशेरे ओढले. त्यावर आता भाजप नेत्यांकडून सारवासारव केली जाते, तर काँग्रेसनं भाजपला डिवचलंय. कॅग जे असतं ते काही आपले रिपोर्ट तयार करतं. त्या रिपोर्ट अंतिम नसतात. एखादा ऑडिटने एखादा रिपोर्ट तयार केला त्यावर सरकार आपलं स्पष्टीकरण देतं आणि मग तो कॅगचा जो शेरा आला तो रद्द होतो. याला जबाबदार गडकरीच आहेत असं नाही, तर याला जबाबदार हे सरकार आहे. या देशाचे पंतप्रधान आहेत. ना खाणे खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणारे हे दोनही याला जबाबदार आहेत. त्या संदर्भात काय कारवाई करतात इमानदार भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे आमचे पंतप्रधान, याची आम्ही प्रतीक्षा करतोय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या मार्गाला अनेक रस्ते येऊन मिळतात. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या प्रकल्पात बदल करून उन्नत मार्ग बांधण्यात आल्याचा प्रतिवाद रस्ते वाहतूक विभागानं केलेला आहे. मात्र कॅगनं त्यावरूनही केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याचे कान टोचले. कॅगच्या या ताशेऱ्यांमुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लग्न समारंभामध्ये किंवा मंगल प्रसंगी विना निमंत्रण येऊन धुडगूस घालणाऱ्या तृतीयपंथीयांच्या विरोधात नागपूर पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. नाहक त्रास देणाऱ्या अशा तृतीयपंथीयांना आता पोलिसांनी कलम 144 अन्वये नोटीस बजावत कारवाईचा इशाराही दिलाय. लग्न समारंभ किंवा इतर आनंदाच्या क्षणी तृतीयपंथीय जाऊन जबरदस्तीनं लोकांकडून पैसे वसूल करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतंय. पण आता अशा तृतीयपंथीयांवर नागपुरात कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा विना परवानगीनं कुणाच्याही घरी जाऊन तृतीयपंथीयांना पैसे मागता येणार नाहीयेत. घर मालकांच्या परवानगीशिवाय कार्यक्रमात हस्तक्षेप करता येणार नाहीये. असं केल्यास संबंधित तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले. एवढंच नाही तर 250 पेक्षा जास्त तृतीयपंथीयांना 144 अंतर्गत नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत. 144 CRPC की ऑर्डर पहले कुछ दिन पहले इशू की गई थी और उसको अभी हाल में वापस री इशू किया गया है. हमारी मुहिम जो किन्नर या फिर बेगर्स या इस प्रकार के लोग जो शहर के रास्तों पे गैर कायदेशीर कृत्य करते हैं उनके विरुद्ध कार्रवाई करने के दृष्टि से ये 144 की ऑर्डर री इशू की गई. नागपूर पोलिसांच्या या भूमिकेचं नागपूरमधल्या तृतीयपंथीयांच्या संघटनांनी स्वागत केलंय. काही लोक तृतीयपंथीयांच्या नावानं शहरात अवैध वसुली करत असल्याचा आरोप संघटनांनी केलाय. तसंच केवळ पैसे मागणं हेच उदरनिर्वाहाचं साधन असलेले काही खरे तृतीयपंथी आहेत. त्यामुळं पोलिसांनी कारवाई करताना याचाही विचार करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. तर बाकीचे अजून पण ट्रान्सजेंडर आहेत जे आपल्या फॅमिलीमध्ये राहतात त्यांच्या पण
फॅमिलीमध्ये त्यांचं पूर्ण सगळं त्यांच्या फॅमिलीवर निवडून असते. तर सर मी हात जोडून विनंती करते सर की आपण 144ला त्याचा आम्ही आदर करतो, पण त्याचा अतिरिक्त तुम्ही पण बघा की आपण हा 144 लावल्यावर त्याच्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह कसा होऊ शकतो याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा सर. नागपूर पोलिसांनी याआधी सुद्धा हा प्रयोग केलेला होता, ज्यानंतर काही दिवस असे प्रकार थांबलेले होते. पण आता पुन्हा एकदा काही रस्त्यांवर आणि मंगल कार्यांमध्ये तृतीयपंथीयांच्या धुडगूस घालण्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. त्यामुळेच आता पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्या तृतीयपंथीयांचा अतिरेक थांबतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. भागाचा वाद सुरू असताना बेळगाव जिल्ह्याचं विभाजन करण्याचा घाट कर्नाटक सरकारनं घातलेला आहे आणि ज्यानंतर कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उठलेली आहे. सीमावासियांसोबतच्या सरकारच्या या वर्तनामुळे पुन्हा एकदा सीमा प्रश्नावरनं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीचा सीमा प्रश्न धगधगता असताना आता बेळगाव जिल्ह्याचं विभाजन करण्याचा घाट कर्नाटकमधल्या सरकारनं घातलेला आहे आणि त्यामुळे बेळगाव जिल्ह्याचे 3 तुकडे होणार असून बेळगाव, चिकोडी आणि गोकाक असे 3 जिल्हे तयार होतील. महाराष्ट्राकडून या सीमा भागावर हक्क सांगितला जात असतानाच आता कर्नाटक सरकारनं या कुरापती सुरू केलेल्या आहेत. बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळ यांनीच या विभाजनाच्या हालचालींची माहिती दिल्यानंतर वातावरण चांगलंच तापलंय. ಗೋಕಾಕ್ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಎರಡು ಇದೆ. ಮೊನ್ನೆ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಮೊನ್ನೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಶಾಸಕರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಸೊ ಮಾಡಲೇಬೇಕಂತ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಅಂತಿಮವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಡಿಸಿಷನ್ ತಗೋಬೇಕು. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಮಗೆ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕು ಭಾಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाच्या हालचालींनंतर महाराष्ट्रातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी या विभाजनाला विरोध करत काँग्रेसवर निशाणा साधलाय. तर काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी या विभाजनानं भावना बदलणार नसल्याचं, सीमा भागावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. या बाबतीमध्ये नक्की त्यांनी काय वक्तव्य केलंय, कशा पद्धतीनं त्यांचा विभाजनाचा प्रस्ताव आहे, शेवटी कायदेशीर बाबी जोपर्यंत समोर येत नाहीत, ऑथेंटिक पेपर हातामध्ये येत नाहीत, तोपर्यंत आपण आपलं वक्तव्य करून कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं वाद निर्माण करणं हे मला असं वाटतं की योग्य नाही. परंतु सीमा भागातल्या मराठी जनांच्या बरोबर आम्ही आहोत. तिथला मराठी जो जनसमुदाय आहे, मराठी वर्ग जो आहे, त्यांना महाराष्ट्र यायची इच्छा आहे. कारण ते तिथला नैसर्गिकरित्या त्यांचा संबंध महाराष्ट्राशी जास्त असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राकडे येण्याची ओढ आहे. तो प्रश्न दोन्हीकडे समोच्चाराने सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत. ठीक आहे, जिल्ह्याचं विभाजन झालं तर काय भावना लोकांच्या आहेत ते काय बदलत नाहीत, जे आहे ते आहेत. एकूणच सीमा प्रश्नाचं भिजत घोंगडं असताना कर्नाटकमधल्या कोणत्याही सरकारला त्याचं काहीही देणं घेणं नाही. सीमा भाग महाराष्ट्राला न देता तो आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न कर्नाटकमधले नेते करताना पाहायला मिळतायत. सीमा भाग महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीयांनी सुद्धा आता एकजूट दाखवण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.